श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार. आज मीन राशीच्या जीवनात एक वेगळाच दिवस उगवला आहे. शांत पण खोल. आभाळ जसं अगदी निरभ्र आणि गूढ असतं तसं काहीसं आज तुमच्या आयुष्यात आहे. काही मीन राशीच्या व्यक्तींनी सकाळपासून एक अजीब शांतता अनुभवली असेल. कुठलाही आवाज नसताना मनात एक ठिणगी लागत आहे की काहीतरी बदल घडणार आहे. आणि हो, हे खरंच आहे. कारण 9 ऑगस्टचा दिवस केवळ तारखेचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील नशिबाचं एक दरवाजा आहे, जे उघडायला सुरुवात झाली आहे. हे दरवाजा उघडतो तेव्हा तुमचं जुनं दुःख मागे राहू लागतं. काहीतरी नवीन, पवित्र, आश्वासक तुमच्या दिशेनं येतंय. आणि हे सर्व घडतंय कारण तुमचं कर्म, तुमचा संयम आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामी समर्थांची कृपा. या दिवशी सकाळी तुमचं मन थोडं उदास वाटू शकतं, पण त्यामागे एक मोठं कारण असतं. देव काहीतरी घेणार आहे, पण त्याऐवजी खूप मोठा देणार आहे. कधीकधी नशिबाचा आकाश कुंभ भरायचा असेल तर आधी जुनं रिकामं करावं लागतं. आजचा दिवस म्हणजे ते रिकामं करणं आणि नवं मिळवण्याच्या सुरुवातीचं दार. मीन राशीच्या लोकांनी आज स्वतःला पूर्णपणे विश्वासाच्या आधारावर सोपवावं. स्वतःवरही विश्वास ठेवा, पण स्वामी समर्थांचं नाव घेतलं की ते स्वतःच तुमचं जीवन घडवायला लागतात. काहींना वाटेल, आम्ही इतका काळ वाट पाहतोय पण काहीच घडत नाही. पण लक्षात ठेवा, गोड फळ मिळायला वेळ लागतो, पण ते मिळालं की सगळं विसरायला होतं. घरात काही दिवसांपासून असलेला तणाव आज थोडासा हलका होऊ लागेल. ज्या व्यक्तीशी गैरसमज झाला होता ती आज संपर्क करेल. तुम्ही एक पाऊल पुढं टाकलात की स्वामी तुमच्यासाठी 100 पावलं पुढे येतात. आज मनात साचलेली दुःख, आतल्यात गिळलेले प्रश्न, त्या सगळ्याचं उत्तर हळूहळू तुमच्यासमोर उघडू लागेल. अचानक कुठून तरी एखादी बातमी येईल, जी तुमच्या जीवनात एक आशेचा किरण बनून येईल. जुनी एखादी व्यक्ती जी कधी काळी दूर गेली होती ती परत येण्याची शक्यता आहे, आणि त्या व्यक्तीसोबत तुमचं नशीबही येणार आहे. आज काही मीन राशीच्या जातकांना एक स्वप्न येईल. त्या स्वप्नात त्यांना एक वडीलधारी पुरुष दिसेल. कदाचित ओळखीचा नसेल, पण त्या चेहऱ्यात एक दिव्यता असेल. तो चेहरा म्हणजेच एक संदेश. काही वेळेला देव स्वप्नांतूनच मार्ग दाखवतो, आणि त्या चेहऱ्यामागे स्वामी समर्थांचाच हात असतो. पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही जे बोलाल ते घडू शकतं. तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा कराल ते युनिवर्स ऐकतंय. म्हणूनच मनात नकारात्मकता ठेवू नका. फक्त सकारात्मक विचार करा. समोर येणाऱ्या गोष्टींना स्वीकारा. विरोधात जाईल असं काही वाटलं तरी थांबा, कारण बऱ्याचदा शेवटचा क्षणच आयुष्य बदलतो. दुपारच्या वेळी काहींना घराबाहेर जाण्याची गरज भासेल. तिथे एखादी अशी व्यक्ती भेटेल जी फक्त एक वाक्य बोलेल, पण ते वाक्य तुमचं डोकं शांत करेल. त्या व्यक्तीचं वाक्य म्हणजे देवाचा संदेश असेल. आज चुकूनही वादविवादात पडू नका. शांत रहा. जे तुम्हाला चिडवताय त्याचं उत्तर मौनात आहे, कारण मौन हेच सर्वात मोठं अस्त्र आहे. विशेषतः या दिवसात ज्याचं नशीब उघडणार आहे त्याला कोणतीही नकारात्मकता शोभत नाही. सायंकाळी एक फोन येईल. एखादी जुनी संधी परत उगम पावेल. जी कामं अडून होती ती हळूहळू मार्गी लागतील, पण त्याआधी तुमचं मन तयार असणं गरजेचं आहे. म्हणूनच घरात बसून थोडा वेळ ध्यान करा. दिवा लावा. हात जोडून म्हणा, स्वामी, मला दिशा दाखवा. माझ्या मार्गातला अंधार दूर करा. स्वामी हेच करतील, कारण आजचा दिवस त्यांच्या विशेष कृपेशिवाय सरत नाही. रात्री झोपण्याआधी कोणालाही माफ करा. मग ती व्यक्ती तुम्हाला दुखावली असेल तरी. त्या क्षमेतूनच उद्याचं नवं नशीब जन्म घेतं. आणि हेच गूढ वळण असतं जे स्वप्नात येतं, पण वास्तवात बदल घडवतं. मीन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस म्हणजे एक तपश्चर्या आहे. जे तुम्ही आतापर्यंत सहन केलं, जे गप्प बसून चोचलं, त्याची फळं आता मिळायला सुरुवात होणार आहे. काहींच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणी, मनस्ताप, नात्यांमधल्या गुंतागुंतींनी डोकं उचललंय. पण स्वामी समर्थ म्हणतात, दुःख म्हणजे मागील जन्मीचं उरलेलं बंधन, आणि समाधान म्हणजे चालू जन्मीचं शुद्ध कर्म. आज जे तुम्हाला मिळणार आहे ते केवळ तुमचं नाही, तर तुमच्यामुळे अनेक जणांचं आयुष्यही उजळणार आहे. दुपारी साधारण 3च्या सुमारास काहीतरी विचित्र घडू शकतं, जसं की एखादा गोंधळलेला फोन कॉल किंवा अचानक थांबलेलं काम पुन्हा सुरू होणं. ही सगळी लक्षणं आहेत, ही चिन्ह आहेत.
दैवी शक्ती कधीही थेट बोलत नाही. ती नेहमी इशाऱ्यांतून सांगते. तुम्ही सजग राहिलात तर त्या इशाऱ्यांचं सोनं होईल. आजच्या दिवशी घरात एखादी वस्तू सतत हलत असेल, कुठलंही आवाज न करता पडेल, हे काही भीतीदायक नाही. ही एक ऊर्जेची चाहूल आहे. देवाची, स्वामींची कृपा चालू झालेली असते तेव्हा सृष्टीही हलते. सायंकाळी एखादी वृद्ध स्त्री, कदाचित आजी, आई, शेजारची माई, काहीतरी अनाहूत बोलून जाईल. तुला आता मोठं काहीतरी घडणार आहे, असं काहीतरी ते शब्द. त्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. हेच शब्द तुमच्या अंतःकरणात हलकं हलकं पाणी भरेल आणि तुम्ही अचानक भावूक व्हाल. खरं तर मीन राशीचं मन खूप नाजूक असतं. बाहेरून तुम्ही खंबीर वाटता, पण आतून तुम्ही फार भावनाशील आहात. आज स्वामी तुम्हाला त्या भावनांची ताकद दाखवणार आहेत. जेव्हा तुम्ही डोळे मिटून फक्त जय जय स्वामी समर्थ म्हणाल, तेव्हा एक शीतल ऊर्जेच्या लहरी तुमच्या शरीरातून, मनातून वाहायला लागेल. रात्री जेवण करताना कोणीतरी घरात अचानक एखादी जुन्या आठवणीची गोष्ट काढेल आणि त्या आठवणींमागून एक अशी गोष्ट समोर येईल जी तुम्हाला स्फूर्ती देईल. कधीकधी देव घरातल्या तोंडातून बोलतो. म्हणूनच घरच्यांची बोलणं ऐकताना आज तुमचं मन शांत ठेवा. त्यात लपलेला संदेश सापडू शकतो. आणखी एक गोष्ट, आज कोणीतरी तुमच्याकडे येईल किंवा फोनवर, मेसेजवर, आणि ते तुमच्याकडे सल्ला मागतील. त्यांच्या जीवनात तुम्ही मार्गदर्शक व्हाल. पण लक्षात ठेवा, तुम्ही जे दुसऱ्याला सांगता ते तुमच्यासाठीही उपयुक्त आहे. आज जे तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करता तेच नंतर तुमच्या जीवनात उपयोगी पडेल. स्वप्नांबाबत एक इशारा. आजची रात्रीची झोप खूप अर्थपूर्ण असणार आहे. झोपायच्या आधी पाय धुवून एका वाटीत पाणी ठेवा आणि त्या पाण्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, मी अंधारात आहे, प्रकाश दाखवा, मी तयार आहे. हे पाणी झोपेत स्वप्नांमधून एक नवा मार्ग दाखवेल आणि पहाटे तुम्ही एखादा स्पष्ट दृश्य पाहून जागे व्हाल. ते दृश्य म्हणजे तुमचं भावितव्य. रात्र जसजशी जवळ येते तसतसं मीन राशीच्या आयुष्यात एक वेगळी शांतता उतरते. पण ही शांतता केवळ बाहेरची नाही, ही तुमच्या आत खोलवर काहीतरी घडते याची साक्ष देणारी आहे. काही मीन राशीच्या व्यक्तींना वाटेल की मन थोडं हळवं का झालंय, नकळत डोळ्यात पाणी का येतंय. पण हे अश्रू आहेत, जे नकारात्मकतेच्या शेवटाचं आणि आशीर्वादाच्या सुरुवातीचं चिन्ह आहेत. आज तुमच्या भोवतालची हवा वेगळी आहे. जिथे जिथे तुम्ही जाता तिथे लोक तुमच्याकडे पाहतात, पण समजत नाही की का. कारण देवाची ऊर्जा, स्वामी समर्थांची आभा आज तुमच्या भोवती आहे. ती ऊर्जा दिसत नाही पण जाणवते. आणि आज ती तुमच्या शरीरातून, तुमच्या वाणीतून, तुमच्या उपस्थितीतून प्रकट होते. काही मीन राशीच्या जातकांना आज असं वाटेल की काहीतरी करावं वाटतंय पण समजत नाही काय. हेच वेळ आहे जेव्हा तुम्ही एका कागदावर तुमच्या मनातली सगळी भीती, चिंता, दुःख लिहून घ्या आणि ते जाळून टाका. हे केवळ एक कृती नाही, ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, ज्याला नशिबाचं शुद्धीकरण म्हणतात. स्वामी समर्थ सांगतात, काही गोष्टी पाण्याने स्वच्छ होत नाहीत, त्या फक्त अग्नीने जळूनच पवित्र होतात. आज तुमचं नशीब अशाच ज्वालेतून जाऊन सोनं होणार आहे. रात्री 9च्या सुमारास एक विचित्र गोष्ट घडेल. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीवरून चिंतेत असाल आणि अचानक तुमच्या कानावर येईल एखादं वाक्य. कधी टीव्हीवर, कधी रेडिओवर, कधी मोबाईलवर, कधी कोणीतरी शेजारील बोलताना. आणि त्या एका वाक्यानं तुमचं संपूर्ण मन बदलून जाईल. असं वाटेल की हे फक्त मला सांगितलं गेलंय. आणि हो, खरंच हे फक्त तुमच्यासाठीच असतं, कारण ह्या रात्रीत एक दैवी स्पर्श आहे. जे जातक काही दिवसांपासून मनात एक मागणी घेऊन बसले होते, जसं की माझं नातं पुन्हा जुळावं, माझं घर चालावं, पोराचं शिक्षण व्हावं किंवा पोटासाठी काहीतरी मिळावं, त्यांच्यासाठी स्वामींनी आज मार्ग खुला ठेवला आहे. आज रात्री 12 नंतरचा काळ हा स्वीकृतीचा वेळ आहे. जसं तुम्ही मागाल तसं मिळेल, पण मागताना मनात अहंकार नको, संपूर्ण समर्पण हवं. झोपायच्या आधी फक्त एवढंच करा, एक दिवा लावा, त्यावर केवळ स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि डोळे मिटून सांगा, स्वामी, आज मी तुमच्याकडे आलोय रिकाम्या हातानं, पण मनात श्रद्धा आहे, मला जे योग्य आहे तेच द्या. तुमच्या त्या शब्दांवरून तुमचं नशीब चालेल, कारण हीच ती रात्र आहे ज्या रात्री तुमच्या जीवनाची दिशा बदलते. रात्रीच्या त्या अंधारात तुमचं मन जसं शांत झोपायला जातं, तसंच तुमचं नशीब आता नवीन जागा घेतंय. काही मीन राशीच्या जातकांना ह्या रात्री एक खास स्वप्न येईल,
एखादी नदी, एखादा जुना वाडा, एखादं मंदिर आणि त्या दृश्यांमध्ये दिसणारी एक गोष्ट, एक माणूस, एक लखलखता प्रकाश. तो प्रकाश म्हणजे संकेत आहे तुमच्या जीवनात काहीतरी सुंदर उलगडणार आहे याचा गूढ इशारा. कधीकधी देव स्वतः समोर येत नाही, पण अशा स्वरूपात येतो जिथे तो वाट दाखवतो. आजच्या दिवशी तुम्ही जितकं अधिक आत्म्याशी जोडले जाल, तितकं अधिक तुमचं नशीब खुलत जाईल. तुम्ही जे आज सोडून दिलत तेच उद्या दुप्पट होऊन परत येईल. कारण मीन राशीच्या जातीला आता गुंतवणुकीचं नव्हे तर विश्वासाचं फळ मिळणार आहे. आज एखाद्याने दिलेला आशीर्वाद खूप मोठा काम करेल. म्हणून आज कोणतीही वृद्ध व्यक्ती, एखादं लहान मूल, एखादा गरीब जर तुम्हाला काही मागत असेल तर त्याला नकार देऊ नका. कारण कधीकधी साधी चपातीही एखाद्याचं नशीब उघडते आणि त्या कृतीमुळे तुमचंही नशीब उघडलं जातं. मीन राशीच्या जातकांनो, 9 ऑगस्टची ही रात्र जरा वेगळी आहे. ही रात्र म्हणजे नशीब बदलण्याच्या वाटेवरचा तांदळासारखा नाजूक क्षण. जो नीट सावरलात तर उद्या तुमचं सर्वस्व बदललेलं असेल. पुढच्या काही दिवसात, विशेषतः 13 ऑगस्टपूर्वी एक मोठा फोन कॉल, एखादी गरजेच्या कागदपत्रांची बातमी किंवा एखादा जुना निर्णय बदलून परत तुमच्या बाजूने येईल. जे गेलेलं वाटलं होतं तेच तुमच्याकडे परत येणार आहे, पण ह्यावेळी ते तुमचं बनून. शेवटी एकच विनंती, स्वामी समर्थांच्या कृपेनं जे उलगडलंय त्याचं स्वागत करा. अहंकार नको, फक्त नम्रता. कारण जिथे नम्रता असते तिथेच देव आपली जागा घेतो. ही संपूर्ण माहिती तुम्हाला भावली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मीन राशीवर स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो. जय जय स्वामी समर्थ.